तर नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. तर कांचन रसोई घरमध्ये आज बनणार आहे धाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर. तर कढाई पनीर कसं बनवायचं ते आपण रेसिपीमध्ये बघूया. चला, तर पनीर कढाईला काय काय साहित्य लागतात ते बघूया. तर हे आपण एक पाव घेतलेला आहे पनीर, आणि पनीर असे ट्रायंगलमध्ये शेप करून घेतलेले आहे, त्याची काट बनवली आहे ट्रायंगलमध्ये. आणि कांदा असं त्रिकोणी कापलेला आहे, वेगवेगळे त्याची बनवली आहे शेप. टोमॅटो आणि सिमला मिर्च हे आपल्याला भाजीला लागणार आहे. आणि हे आहे आपलं ग्रेव्हीचं आणि मसाल्याचं साहित्य. तर हे टोमॅटो एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहे. हे तीन कांदे घेतलेले आहे एकदम चॉप करून. कोथिंबीर एकदम बारीक केलेली. आणि हा खडा मसाला म्हणजे मिरे, ग्रीन विलायची, आपली हिरवी विलायची, बेडगी मिरची, धने, जिरं, बडीशोप, अद्रक आणि हे लसण. आणि एकदम छान मस्त धाबा, रेस्टॉरंट, हॉटेल टाईप एकदम पनीर कढाई बनवून आपली तयार होणार आहे. लॉग बनवलेले आहे कांचन रसोई घर या यूट्यूब चॅनलवर जा आणि लॉग बघा. चला, तर आपण आता मसाला बनवून घेऊया. तर आता हे आपण घरगुती मसाला कसा बनवायचा पनीर कढाईमध्ये, रेसिपी म्हणजे ह्या भाजीमध्ये कसा टाकायचा आणि कसा बनवायचा ते बघू. तर धने, बडीशोप आणि जिरं हे आपण एक एक आपला पोहे खायच्या चमच्यांनी घेतलेले आहे. हे छान मस्त आता घरचा मसाला बनवणार आहे आपण. वरतून तर आपण ऍड करणारच आहे तिखट, मीठ, मसाले, पण हा महत्वाचा मसाला आहे. आणि बेडगी मिरची, तेजपत्ता आणि ते पण आपण भाजून घेणार आहे. आणि आपलं भाजून झालेलं आहे. आणि मी जी ग्रीन विलायची आहे ना, हिरवी विलायची, याला एकदम छान टेस्ट येते म्हणून मी प्रत्येक भाजीमध्ये यूज करते. मसाला थंड झालेला आहे छान, आपण बारीक करून घेऊ. हे बघा किती छान मस्त मसाला झालेला आहे, इतका भारी सुगंध येऊ लागलेला आहे. आणि हे सिक्रेट असतं हॉटेलवाल्यांचं. आपण जे असलं रेडीमेड तशी भाजी करून टाकतो, पण अशी पद्धतीनुसार जर केली ना एकदम छान भाजी होती. ग्रेव्हीला फोडणी देऊ. तर आता ग्रेव्हीला आपण तूपच वापरणार आहे, गावरान. तर हे बघा, आपण आता तूप टाकून घेऊया. आणि छान गरम झालेला आहे तूप. आता कांदा ऍड करूया. आपण पनीर कढाईमध्ये कढाई पनीर जी बनवणार आहे आपण, त्याला तुपाचाच वापर केलेला आहे. आणि मसाला पण भाजलेला आहे, तो कोरडाच भाजलेला आहे. म्हणजे आपलं रेडीमेड मसाला असतो तसा एकदम आपला दाणेदार मसाला झाला पाहिजे, त्याच्यामुळे त्यात तेल वगैरे तूप काहीच घालायचं नाही. हे बघा, आपला आता पूर्ण कांदा लाल झालेला आहे. आपण याच्यामध्ये आता हळद, मीठ, तिखट मिक्स करूया आपल्या चवीनुसार आणि पसंतीनुसार. तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, तरीवाला मसाला, आणि आपण बनवलेला हा बारीक केलेला मसाला भाजला, आणि चवीपुरतं मीठ. आणि आता टोमॅटो. आणि हा मी एकदम चॉपर मध्ये बारीक केलेला आहे, म्हणजे आपल्याला ग्रेव्ही एकदम बारीक घेता येईल. तर हा लसण आपल्याला वरतून टाकायचा आहे. आपण तेलामध्ये काही फ्राय करायचा नाही, म्हणजे छान मस्त त्याची टेस्ट लागेल. आपण थोडी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. याला छान मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपल्याला गरमच पाणी ऍड करायचं आहे. आता थोडं आपलं एकजीव होण्यासाठी, पूर्ण ग्रेव्ही एकदम एकजीव होण्यासाठी आपण पाणी घालू. आता याला एकदम याचं पाणी थोडं कमी होऊ द्यायचं, आणि ग्रेव्ही एकदम अशी एकजीव करायची आहे आपल्याला. तर आपण आता हे पनीर तयार करूया आपल्या ग्रेव्ही मध्ये ऍड करायसाठी. कढई तूप घालूया 1 चमचा. आणि याच्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो,
शिमला मिर्च हे मस्त आता थोडे क्रंची होऊ द्यायचे आहे याच्यामध्ये आपल्याला. आता हे शिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटो एकदम मोठा मोठाले त्रिकोणी काप केलेले आहे मी, कारण हे एकदम रेस्टॉरंट आणि हॉटेल आणि भाजी दिसली पाहिजे आपली, म्हणून मी मोठा मोठा त्रिकोणी काप करून घेतलेले आहे. आणि हे आपण त्रिकोणी काप करून घेतलेले मोठे मोठे एकदम फुल गॅसवरच आपल्याला असे फ्राय करायचे आहे, म्हणजे ते एकदम क्रंची राहील. हे बघा तसे एकदम छान दिसू लागते. आता आपण पनीर ऍड करूया. अमेरिका क्या कहता था? पनीर फ्राय वगैरे या बरोबर काहीच केलेलं नाहीये, त्याच्यामध्ये जे काय ते होऊ द्यायचं. याला कंटिन्यू असं हलवत राहायचं, म्हणजे ते एकदम कंटिन्यू असं रोस्टेड सारखी फ्लेवर येईल त्याला. आणि आपण आता बारीक केलेला घरचा आता हा मसाला आहे, एक चमचा घालूया. एकदम छान सुगंध, एकदम मस्त असं हॉटेलमध्ये जेवायला आलेली आहे असं वाटू लागलं मला. तर बघा आता हे आपलं झालेलं आहे पूर्ण. आणि पनीर असं सगळं शेवटी टाकायचं, म्हणजे कसं बारीक नाही झालं पाहिजे, आणि पनीरचे काप मोठेच करायचे, एकदम बारीक हॉटेल सारखी दिसली पाहिजे. तर बघूया आपण आता ग्रेव्ही आपली झाली का नाही. तर बघू शकता ही अशी झालेली आहे, पण अजून पूर्ण झालेली नाही. तर याला आपण स्मॅशरनं असं बारीक करायचं आहे. अजून खूप राहिलेली आहे ग्रेव्हीचं हे. त्याला पूर्ण तेल पण सुटू द्यायचं आणि पूर्ण एकजीव झाला पाहिजे. हे असं छान असं करून घ्यायचं आपण. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. हे बघा असं छान एकदम एकजीव करून घ्यायचं. आता परत आपल्याला गरम पाणी करायचं आहे, याला म्हणजे ऍड करायचं आहे याच्यामध्ये. थोडं आपण परत गरम पाणी ऍड करून पण ठेवूया 5 मिनिट. जसं पाणी लागेल तसं आपल्याला याच्यात वापरणं आहे. आणि थोडी अजून होऊ द्यायची आपल्याला ग्रेव्ही. जेवढं तुम्ही त्या ग्रेव्हीला एकदम एकजीव आणि जितकं खळत असं परत परत सांग, तितकी एकदम भाजी छान लागेल. रोनूचा असं येल्लो डे आज छान मस्त छान झाला येल्लो डे साजरा. काय मिळालं बिस्किट? काय मिळालं बघ तुझ्या आवडीचं पनीर. तर बघू शकता छान मस्त आपली ग्रेव्ही बनवून झालेली आहे, आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे. आणि आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं तरी आपल्या ग्रेव्ही बनवायला लागलेली आहे. एकदम असं आपण त्याला स्मॅश करू असं हे बघा, याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये हेच मेन आहे की ग्रेव्हीलाच आपल्याला वेळ द्यायला लागतो, तेव्हाच एकदम छान हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही पूर्णपणे रेडी आहे. आपण आता हे पनीर फ्राय केलेले होते, हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि थोडं गरम पाणी ऍड करायचं, म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ना थोडी घट्ट आहे आपल्या ऍडजस्टनुसार. आणि मस्त छान अशी भरपूर कोथिंबीर. आणि आता याला एकदम हलक्या हाताने आपल्याला फ्राय करून घेऊ, म्हणजे आपले पनीर तुटणार नाही, कारण आपण पनीर काही ते तळालेले नाहीये. सारखे आता करून घ्यायचं. तर बघू शकता किती एकदम छान सुगंध येत आहे, आणि एकदम रेस्टॉरंट आणि धाबा स्टाईल हॉटेल स्टाईल भाजी दिसू लागलेली आहे पनीर कढाई. थोडी आपण उभी काट केलेली अद्रकीचे वरतून मिक्स करून द्यायची. आणि आता पूर्ण आपली रेडी आहे कढाई पनीर.
हे बघू शकता. आणि याची जास्त पतली ग्रेव्ही नसती, सेम अशीच असते, हे बघू शकता. तर आपले छान ग्रेव्ही पण एकदम फ्राय केलेली आहे आपण, आणि पनीर पण फ्राय केलेलं आहे. त्याच्यामुळे आता बघा छान असं आता ही अशी बुडबुडी आली की गॅस बंद करायचा. आपली कढई पनीर भाजी रेडी आहे. तर आपली एकदम ढाबा, हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईल कढई पनीर एकदम छान रेडी आहे. तर बघू शकता किती भारी झालेलं आहे आपलं कढई पनीर. आणि आपण थोडी आता कोथिंबीर ऍड करूया. बघू शकता किती छान. आणि अजून एक मेन राहिलेला आहे त्याच्यामध्ये, अजून एक ऍड करायचं आहे मस्त छान फ्रेश क्रीम. तर बघू शकता किती भारी असं फ्रेश क्रीम टाकूया. तर बघा मैत्रिणींनो, किती छान मस्त रेस्टॉरंट आणि ढाबा स्टाईल एकदम कढाई पनीर आपलं रेडी आहे. आणि कढाई पनीर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आपण सगळं रेसिपीमध्ये, कसं मसाला बनवला आणि कसं केलं एकदम घरगुती साहित्यामध्ये. आणि आपला रोजचंच तिखट मीठ मसाला आणि रोजचाच मसाला जे आपण वापरण्यात आहे त्यापासूनच कसं बनवलेलं आहे तर बघू शकता. आणि ही मी फ्रेश क्रीम वापरलेली आहे. ते तुम्ही नसली तरी चालतं, पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करा नक्की. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी, रेस्टॉरंटच्या रेसिपीसाठी, गावरान रेसिपीसाठी, प्रत्येक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला, यूट्यूबच्या चॅनलला माझ्या कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि व्लॉग तुम्हाला येऊन जातील रोजच्या रोज. तर आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. एकदम, आम्ही काल प्रवासाहून आलो आणि हीच भाजी आम्ही हॉटेलमधून आणलेली होती, म्हणून मला म्हटलं आता हीच भाजी बनवूया. सेम तशीच टेस्ट झालेली आहे.